जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच. कारण आज जे घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डॅव्होसला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके आता 50 लोक, ही डॅव्होस दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चाललेत, का म्हणून चाललेत, नक्की काम काय, ही एक वेगळी गोष्ट झाली. पण धक्कादायक गोष्ट ही आहे, जी माहिती मला काल कळली, की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं, मग आपण मंत्री असाल, अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल, सरकारला तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता, किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता, तेव्हा केंद्रीय MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते, आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते. ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डॅव्होसला असेल, COP26ला असेल, दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली. आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली, जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची, ती आम्ही सगळी सबमिट केली होती, आणि 48 तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता. परवानगी देतात, असं नाही काही लपून ठेवायला लागतं. पण गंमत अशी झालेली आहे, धक्कादायक गोष्ट ही आहे, की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे, ह्या 50 लोकांमधून मला वाटतं नुसतं 10 लोकांना परवानगी मागितली होती, आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे. मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे? ती परवानगी MEAला माहिती आहे का? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का? त्यांना जर माहिती असेल तर आनंद, त्यांनी परवानगी, पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही. कारण यावेळी ठीक आहे, माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे. माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की 20 कोटीच्या वर खर्च दाखवू नये, असं सगळं आहे. आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे. पण 50 लोक, आणि 50 लोक कोण आहेत, तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, एक खासदार आहेत. त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे. त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे? राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत? एक माजी खासदार देखील चाललेत. म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली, की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती, तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतला नेलं होतं. आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅव्होसला देणार आहेत. बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का. पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकता आणि MOU सही करू शकता, तिथे एवढी लोक कशाला? MMRD मधून 5 की 6 लोक चाललेले आहेत. महाप्रीट नावाची एक संस्था, त्याच्यातून 6 की 7 लोक चाललेले आहेत. MSRDC मधून मला वाटतं 3 की 4 लोक चाललेली आहेत. मूळ MIDC खात्यातून 2 की 3च लोक चाललेत. मुख्यमंत्र्यांचे जे 2-3 PA आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत. तिथे काय करणार आहेत मला माहीत नाही. त्यांचे OSDs त्यांचे तर चाललेच आहेत. एक उपमुख्यमंत्र्यांचे पण OSD चाललेत. मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जाते, किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे OSD का घेऊन जात? मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत, एक तर ते डॅव्होस जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे, 1 किलोमीटरची पण लांबी नसेल. तसंच डॅव्होस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस्ट चाललेलं आहे. बरं, 2-3 दलाल पण घेऊन चाललेत. ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅव्होसमध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले आहेत, सुट्टी करण्यासाठी चाललेत, मजा घेण्यासाठी चाललेत, की खरोखर काम करण्यासाठी चाललेत.